मस्तपैकी तयार झालोय, इकडून बाहेर चाललोय आणि कोल्हापूरमध्ये जी अनेक ठिकाणं आहेत प्रसिद्ध वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर त्यातलंच हे प्रसिद्ध ठिकाण आहे, पाहता येईल ते. त्यामुळे आपण तिथंच जाऊया आणि तिथंच मग आपण बोलूया. चला. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आत्ता आपण आलोय ना, ते बोर्डवर आता नाव दिसत नाही आहे, कारण बऱ्याच वर्षापूर्वीच आहे. तर आपण आता आलो आहे ते जयप्रभा स्टुडिओमध्ये. तर कारण बऱ्याच वर्षांनी हा स्टुडिओ आता सुरू झालेला आहे. बऱ्याच म्हणजे 13 वर्षांनी जवळजवळ सुरू झाले आणि आपल्याला एक उत्सुकता असते, आता कसं असेल बाबा, तिथे काय असेल. तर ही उत्सुकता सगळ्यांनाच असते. त्यामुळे म्हटलं आपणही, म्हणजे आम्हालाही होती उत्सुकता की बाबा जाऊन पाहावं. तर आम्ही आता आलेलो इथं, मुलं पण आहेत माझ्याबरोबर. तर कसं आता आहे, सगळ्यांनाच उत्सुकता असते. आपण ऐकलेलं असतं फक्त की इथेच खूप जणांचं अगदी आयुष्य घडलेलं आहे, सुरुवात झालेली आहे, टर्निंग पॉईंट मिळाला एखाद्याच्या आयुष्याला. तर हे इतकं महत्त्वाचं ठिकाण आहे, मग म्हटलं आपणही बघावं, कारण हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे कोल्हापूरमधलं. तर बरंचसं मोठं दिसते, प्रशस्त आहे. इथे ना मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल, म्हणजे आपण ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो ना, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट किंवा कृष्णधवल ते रंगीत चित्रपट अशी निर्माण करणारी ही वास्तू हा जयप्रभा स्टुडिओ आहे. तर या स्टुडिओशी ना भालजी पेंढारकरांचं नाव जोडलेलंच आहे, अगदी महत्त्वाचं. पण त्याचप्रमाणे अनेक कलाकारांची नावं इथं जोडलेली आहेत, म्हणजे त्यांचं जवळजवळ आयुष्य इथे सुरुवात झालेली आहे आणि चांगलं अनेक कलाकारांच्या आयुष्यात एक चांगला टर्निंग पॉईंट आला अशी ही वास्तू म्हणजे जयप्रभा स्टुडिओ. तर दादा कोंडके वगैरे अनेक जण अशी या स्टुडिओशी जोडली गेली आहेत आणि खरोखर इथे चित्रपट अगदी पूर्वीच्या काळी छान व्हायचे. पूर्वीच्या काळी म्हणजे आत्ता अलीकडपर्यंत 13 वर्षापूर्वी पाठीमागेच स्टुडिओ बंद होता, तोपर्यंत चालू होते. आणि याला पहिलं नाव कोल्हापूर सिनेटोन असं नाव होतं या स्टुडिओचं. आणि या स्टुडिओमध्ये पहिला जो सिनेमा तयार झाला तर त्याचं नाव होतं आकाशवाणी. आणि अगदी मराठीच कलाकार नव्हेत तर हिंदी कलाकारांनी पण इथं काम केलेलं आहे, म्हणजे या जयप्रभा स्टुडिओमध्ये. तर राज कपूर, जितेंद्र असे दिग्गज कलाकारांनी पण इथं काम केलेलं आहे. आता आम्ही येणारच होतो पाहायला, तर म्हटलं तुम्हालाही शेअर करावं हे, कारण बऱ्याच जणांना बघायची इच्छा असते पण कुठेतरी लांब दूरवर असतात आणि मग नाही होत. कारण कोल्हापूरमध्ये आलं की एकाच वेळेला सगळं बघणं किंवा अनेक गोष्टी करायच्या असतात, मग हे बघायचं राहून जातं, असंही होतं. तर म्हटलं आम्ही येणारच होतो इथं, तर म्हटलं शेअर करावं तुमच्याशी. तर आता हे बरंचसं दिसतं आहे, हे झाडी झुडपं अशी बरीचशी दिसत आहेत आणि व्यवस्थित केलं ना की चालू होईल. आणि चालू झालेले आहेत आता शूटिंग वगैरे. आणि इथे येऊन ना छान वाटलं, म्हणजे आपल्याला माहीत नसतं की आपण ह्या ठिकाणी जाऊ वगैरे, आणि खरोखर या ठिकाणी यायला मिळालं, छान वाटलं आम्हाला सगळ्यांनाच. मुलं पण बघा कशी फिरत आहेत तिकडे. आणि आता सुरुवात तर झालेली आहे शूटिंगसाठी वगैरे, पण अजून यात छान अशी म्हणजे प्रोग्रेस व्हावी, डेव्हलप व्हावं हे, आणि सगळ्या कलाकारांना इथं येऊन काम करण्याची संधी मिळू देत. भुंगा आहे तिथे, त्या झाडावरून तिथे भुंगा आहे म्हणून ती आलीत दोघं. तो खूप फिरतोय मग आजपासून. पक्ष्यांचे आवाज वगैरे पण काही ठिकाणी येत आहेत बघा. मी काही ठिकाणी आवाज हे ठेवलेले आहेत तसे. आणि या आता वास्तू बघेल तर हे बांधकाम त्यावेळेला म्हणजे त्यानुसार तेव्हा केलेलं असणार, कारण आपण हे अनेक चित्रपटांमधून असं बघितलेले आहेत ह्या. आता ते लक्षात येणार नाही, पण पुढं जाऊन आता नंतर पण एक मंदिर आहे पुढे जाऊन, ते लक्षात येईल काही जणांच्या. तर ह्या अशा इमारती अनेक चित्रपटांमधून ह्याच वापरले असणार, म्हणून वेगवेगळं हे करून वापरलेलं असतं. आता तुम्ही ना हा म्हणजे जयप्रभा स्टुडिओचा हा आपला व्हिडिओ बघतायतच, पण यापूर्वी पण आपल्या चॅनलवर मी चित्रनगरीचे, आपल्या कोल्हापूर चित्रनगरीचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तिथे पण असे सुंदर असे काय म्हणतात सेट आहेत, आणि त्याचं पण मी व्हिडिओ आहेत ना ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तेव्हा पण बऱ्याच जणांनी त्याला प्रतिसाद दिलेला.
तर ते पाहिले नसतील ना तर आपल्या चॅनलवर जाऊन अवश्य पहा, छान आहेत ते पण व्हिडिओ. त्यामुळे तिथे पण कसं आहे ते बघता येईल तुम्हाला. आता जसं हे पाहताय की जयप्रभा स्टुडिओ कसं आहे, तसंच कोल्हापूर चित्रनगरी बाबा कशी आहे हे तुम्हाला पाहता येईल. तर हे जे मंदिर आहे ना, मारुतीचं हनुमानाचं जे मंदिर आहे ते अनेक मराठी चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. आता इथे झाडी झुडपं आहेत बरीचशी, आणि एक झाड आहे ना ते मी शूट केलं आहे. त्यावर अजिबात पानं फुलं नाही आहेत, पूर्ण असं झाड हे आहे, काहीच त्यावर नाही आहे. पण आत्ता जराशी मला वाटतं फुलं त्याला लागायला चालू झालेली आहेत. बहुतेक थंडीच्या ह्याच्यामध्ये त्याला फुलांचं त्यावर बहर येत असेल. तर आपण इथे आलो आहे ना, तर इथे शूटिंग चालू आहे आणि याचा सेट लावलेला आहे. तर आणि पुढे बघायचंच आहे आपण शूटिंग. तर इथे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांचा फोटो लावलेला आहे आणि चरखा वगैरे पण आहे बघा, कोपऱ्यात चरखा वगैरे आहे आणि सेट लावलेला आहे, त्यामुळे ते सगळं असं दिसतं. तर चरखा व्यवस्थित इथून बघा हे, कारण बऱ्याच मुलांना माहिती नसतं हे, ऐकलेलं आहे की नाही, आता शब्द पण त्यांनी ऐकला आहे की नाही कोणास ठाऊक. आपण निदान शब्द ऐकत होतो किंवा चित्र तरी पुस्तकात पाहत होतो, पण अलीकडच्या मुलांनी पाहिलं आहे की नाही, किंवा निदान चरखा शब्द तरी माहिती आहे की नाही, किंवा त्यावर काय करतात हे पण माहीत नसेल कदाचित. आपण ऐकून असायचो, म्हणून मी मुद्दाम तिचं शूट व्यवस्थित घेतलं, म्हणजे काय होईल आपल्या यूट्यूब फॅमिलीमधील जी छोटी मुलं आहेत ना त्यांना पाहता येईल, म्हणून म्हटलं घेऊया हे आपण. आता बहुतेक आपण स्लॅबचीच घरं पाहतो, कौलारू घरं कुठं पाहताच येत नाहीत. अगदी शूटिंगसाठी पाहिजे असली तरी म्हणजे खेडेगाव वगैरे शोधावं लागतं, असं करावं लागतं. पण हे तेव्हा सगळं इथे असं करून ठेवलेलं होतं बघा, आणि कौलारूच घरं असायची तेव्हा तरी. तर इथे शूटिंग चाललेलं आहे, तर आपण पाहूया ते काय काय चाललं आहे, कसं असतं. तर मी हे अनेक वेळा आपण शेअर केलेलं आहे की बाबा कसे सेट लावले जातात. कारण होतं काय माहिती आहे, अनेक जणांना बघायचं असतं की बाबा शूटिंग प्रत्यक्ष कसं असतं, पण काही कारणास्तव नाही पाहता येत. तर हे असं म्हटलं आपल्याला सगळ्यांना पाहता येईल, त्यामुळे मी म्हटलं आपण शेअर करूया तुमच्याशी. तर कशी गडबड वगैरे पण असते बघा, किंवा ती करून घेताना कसं व्यवस्थित करून घेतात सगळं. तर आता मी इथे काय बोलत नाही, तर तुम्ही ते जे काय शूटिंग चाललेलं आहे ते पहा, म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. कारण मी बोलत राहिले की माझ्याच बोलण्याकडे तुमचं लक्ष राहील. तर हे आता पाहतो आहे आपण, ते असं अनेक दुकानं छोटी छोटी दिसत आहेत, आणि त्या ज्या बायका ज्या साड्या नेसलेत किंवा पुरुषांच्या अंगावरचे हे पाहून वाटतं की या काळातलं तरी हे नाही आहे, पूर्वीच्या काळातलं असणार. तर मी म्हणते आपली तुम्हाला सारखी की बाबा आता तुम्ही पहाच. तर आता तुम्ही पहा हे, मी आता नंतर तुमच्याशी बोलते.
आता घरी चाललो आहे. जयप्रभा स्टुडिओतून बाहेर पडलो आणि बराच वेळ झाला इथं आम्ही होतो, कारण शूटिंग चालू होतं. त्यामुळे मुलं पण बघत राहतात, कारण प्रणवला खूप आवड आहे. तो बराच वेळ मला सुद्धा घरी चल म्हणून म्हटलं तुम्हाला. तर शूटिंग असलं की बराच वेळ असा जातो आपला.